नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रुचकर खमंग असे काकडीचे थालीपीठ करणार आहोत. उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारे आपण हे काकडीचे थालीपीठ करत आहोत. त्यासाठी इथे मी 3 काकडी घेतलेले आहेत आणि या काकडीचे आपण देठाचा भाग काढून टाकूया. आणि काकडी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण सालीसकटच काकडी किसून घेणार आहोत. सालीमध्ये पण प्रोटीन असतं, त्यामुळे आपण साल काढून टाकायची नाही आहे. फक्त काकडी एकदा खाऊन बघा. कडू तर नाही आहे ना? कडू असेल तर काकडी घेऊ नका. आता ही काकडी स्वच्छ केल्यानंतर मी इथं किसणी घेतलेली आहे. किसणीने आपण ही काकडी किसून घेऊया. आपली सर्व काकडी किसून झालेली आहे. आता 1-2 मिनटासाठी ही काकडी मी बाजूला ठेवणार आहे. मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण फक्त 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते मिक्सरला टाकून वाटून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी कांदा, लसूण काहीही वापरणार नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि काकडीचा जो सुगंध असतो त्यामध्येच आपण हे मस्त असे काकडीचे थालीपीठ तयार करणार आहोत. आता इथे मी खिसून घेतलेल्या काकडीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. जी मिरची आपण मिक्सरला फिरवून घेतली आहे ती मिरची आपण टाकून घेऊया. इथे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद. आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट हे फक्त कलरसाठी आहे. 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ आणि पाव वाटी दही टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकल्याने थालीपीठाला असा छान असं चव येते. आणि चवीनुसार मीठ टाकून आपण काकडीतलं किसल्यानंतर पाणी काढून टाकलेलं नाही आहे, त्यामुळे पाण्याची आपल्याला गरज नाही आहे. काकडीमध्येच आपले हे पीठ छान असं मळून होतं. पाणी न टाकता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. छान असा याचा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेचच मी ह्याचे थालीपीठ तयार करायला घेणार आहे. इथे मी एक ओला रुमाल पोळपाटावर टाकून घेतलेला आहे. त्यावर आपण एक गोळा घेऊन थापून घेऊया. मध्ये आधी हाताला जर चिटकत असेल तर हात आपण बोटे ओली करून हे थालीपीठ थापून घेणार आहोत. थालीपीठ थापल्यानंतर आपण याला होल करून घेऊया आणि गरम तव्यावर सुरुवातीला आपण तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यावरच हे थालीपीठ टाकून कढईने देखील आपण ह्याच्यामध्ये थालीपीठाला तेल सोडून घेऊया. आणि एक बाजू खमंग अशी भाजली की आपण ह्याच्या कडा मोकळ्या करून थालीपीठ पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त असे खमंग रुचकर उन्हाळा स्पेशल आपले काकडीचे थालीपीठ तयार झाले आहे. आपण या थालीपीठामध्ये कांदा, लसूण वापरलेला नाही आहे, तरी देखील चवीला भन्नाट असे हे तयार होतात.